मठ मुगाचे सांडगेची भाजी बनवण्यासाठी मठ मुगाचे सांडगे आहेत। याची आपल्याला भाजी बनवायची आहे। ते आपण या भाजीसाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। याच्यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे, कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो आहे आणि हिरवी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे। तसं तेल टाकलेलं आहे आणि असं आपल्याला आता परतून घ्यायचे आहे। ते भाजून घेणार आहोत। आता थोडेसे तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत, नंतर फोडणी तयार करू। याच्यात काढू आपण आणि आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ, लसूण टाकून घेऊ। लसूण नंतर कांदा आणि टोमॅटो एकदाच टाकते मी। छान कांदा। आता आपण त्यामध्ये मसाले आपण त्यात हळद टाकू, गरम मसाला टाकू, लाल मिरची पावडर टाकू। हे जे सांडगे आहेत ना, हे सांडग्यांमध्ये पण मसाला टाकलेला असतो, त्यामुळे जर थोडासाच टाकायचा मसाला, जास्त नको टाकायला। मी सांडगे टाकते याच्यात। पाणी टाकायचं, शक्यतो गरम पाणी टाकलं तरी चालतं, पण आता मी काही गरम पाणी केलेलं नाही आहे। आणि हे सांडगे मूग आणि मटकीचे आहे, त्यामुळे मऊ आहेत, काही जास्त कडक नाही आहेत, त्यामुळे मी गारच पाणी टाकणार आहे। मी आता बारीक करते हे गॅस आणि पाणी टाकते। अजून टाकू, शोषून घेतो कर। मीठ टाकू आपण, हे बघा लगेच शिजलेली आहे। आणि आपण आता बंद करू आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ। मस्त, वाव, कंट्रोलच होत नाही आहे, इतकी सुंदर भाजी झाली आहे। मस्त, वाव, कंट्रोलच होत नाही आहे, इतकी सुंदर भाजी झाली आहे। सत्य सांगायचं झालं ना, तर आपण कोकणामध्ये जे प्रॉन्सची भाजी करतो ना, त्या प्रकारे हे जो सांडगा आहे ना, त्या सांडगा आता मी खाऊन एक बघितला, अक्षरशः प्रॉन्सची भाजी लागल्यासारखी भाजी लागली मला ती त्याची। आणि मी तिला बोलली पण वर्षाला। आणि आता आपण सर्विंग बाउलमध्ये हे पहा, गरमागरम सांडगे, कसले मठ मुगाचे सांडगे आणि त्याची भाजी तयार आहे। या सगळ्यांनी खायला, छान भाजी आहे।